नमस्कार. आगामी महाराष्ट्र टेट 2026 परीक्षेच्या तयारीसाठी आपण आज इथे आहोत. या खास स्पष्टीकरण सत्रात आपण भारतीय उपखंड आणि इतिहास या विषयाची अशी काही उजळणी करणार आहोत की तुमचे गुण हमखास पक्के होतील. अगदी थेट मुद्द्यालाच हात घालूया. आता हे सत्र म्हणजे एखाद्या टॉपरच्या नोट्स वाचण्यासारखंच आहे. एकदम क्लिअर, डिजिटल व्हाईट बोर्ड आणि परीक्षेसाठीचे टार्गेटेड स्ट्रॅटेजीज. या सगळ्या फॅक्ट्स तुमच्या कायमच्या लक्षात कशा राहतील हे आपण पाहणार आहोत. चला तर मग. आजच्या या सत्राची ही रूपरेषा आहे. 1. भारतीय उपखंडाचा परिचय. 2. उत्तरेकडील अभेद्य भिंत. 3. नद्यांची मैदाने आणि वाळवंट. 4. दक्षिणेकडील दख्खनचे पठार. 5. समुद्र किनारे आणि बेटे. आणि शेवटी सर्वात महत्वाची टीईटी उजळणी. भाग पहिला, भारतीय उपखंडाचा परिचय. तर दक्षिण आशियाचा हा जो मोठा विस्तार इथे दिसतोय तोच आपला भारतीय उपखंड. इथे सगळ्यात मोठा ऐतिहासिक पॉइंट कोणता असेल तर तो म्हणजे हडप्पा संस्कृती. या संस्कृतीचा विकास प्रामुख्याने उपखंडाच्या वायव्य भागात झाला. आजची हडप्पा आणि मोहनजोदडो ही ठिकाणे सध्या पाकिस्तानात आहेत. हा मुद्दा विसरू नका बरं का. आता हा टेबल अगदी डोळ्यात साठवून ठेवा. परीक्षक नेहमी काय करतात, पर्यायांमध्ये चीन किंवा म्यानमार टाकून आपल्याला कन्फ्यूज करतात. पण लक्षात ठेवा, हे 2 देश भारतीय उपखंडाचा भाग अजिबात नाहीत. उपखंडातील देशांची नावे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगतो. अ पा भा ने भू श्री म्हणजेच अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका. झालं पाठ. अगदी सोपं आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, उत्तरेकडील अभेद्य भिंत. नकाशाच्या अगदी उत्तरेकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हिंदुकुश आणि हिमालय पर्वतांमुळे आपल्या उपखंडाच्या उत्तरेला अक्षरशः एक अभेद्य भिंत तयार झाली आहे. आणि या भिंतीमुळेच आपला हा भारतीय उपखंड मध्य आशियातील रखरखीत वाळवंटापासून पूर्णपणे वेगळा आणि सुरक्षित राहिला. आता हे जे ठळक शब्द आहेत ना, ते परीक्षेसाठी अगदी कीवर्ड्स आहेत. उत्तरेला अभेद्य भिंत असली तरी तिथे खैबर आणि बोलन या 2 महत्वाच्या खिंडी आहेत. याच खिंडींमधून एक मोठा व्यापारी मार्ग जायचा, ज्याला आपण रेशीम मार्ग किंवा सिल्क रूट म्हणतो. चीनपासून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा मार्ग. आणि हो, अनेक परदेशी प्रवासी याच रेशीम मार्गावरून खैबर आणि बोलन खिंडीतून भारतात आले. हा प्रश्न टीईटीला विचारला जाऊ शकतो. तिसरा भाग, नद्यांची मैदाने आणि वाळवंट. पर्वतरांगांच्या थोडं दक्षिणेकडे आलो की एकदम सुपीक नद्यांचं मैदान लागतं. हा विस्तार खरंच खूप मोठा आहे बरं का. पश्चिमेकडे सिंधू आणि पंजाबपासून ते पूर्वेकडे अगदी सध्याच्या बांगलादेशपर्यंत हा प्रदेश पसरलेला आहे. पण हे ऐतिहासिकदृष्ट्या एवढं महत्वाचं काय? कारण याच सुपीक मातीत हडप्पा संस्कृती, आपली प्राचीन गणराज्य आणि मोठी मोठी साम्राज्य उदयाला आली. आता पाहूया थरचे वाळवंट. याच्या सीमा कशा लक्षात ठेवायच्या? फक्त एक होकायंत्र डोळ्यासमोर आणा. उत्तरेला आहे सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वत, दक्षिणेकडे कच्छ चरण आणि पश्चिमेला सिंधू नदी. राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात हे महाकाय वाळवंट पसरलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, याच थरच्या वाळवंटातून एक अत्यंत महत्वाची नदी वाहायची, जिचा उगम हिमाचल प्रदेशात व्हायचा. तिचं पात्र आता पूर्णपणे कोरडं पडलंय. पण विशेष म्हणजे याच कोरड्या पात्राच्या आजूबाजूला हडप्पा संस्कृतीची अनेक प्रमुख ठिकाणे सापडली आहेत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथेच तयार होतो. या नदीला भारतात घग्गर नदी म्हणतात, तर पाकिस्तानात गेल्यावर तिला हाकरा या नावाने ओळखले जाते. त्यामुळे भारत घग्गर, पाक हाकरा ही छोटीशी ट्रिक नक्की लक्षात ठेवा. परीक्षक इथेच आपल्याला फसवतात, त्यामुळे ही नावे अजिबात विसरायची नाहीत. भाग चौथा, दक्षिणेकडील दख्खनचे पठार. आपण आता आपल्या प्रवासात आणखी दक्षिणेकडे आलो आहोत. भारताच्या मध्यभागी हा जो एक महाकाय त्रिकोण आहे ना, तेच आपलं दख्खनचे पठार. याची भौगोलिक स्थिती कशी आहे पहा. उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगा, पश्चिमेला आपला सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट आणि पूर्वेकडे पूर्व घाट. या सगळ्यांच्या मधोमध हा सुपीक त्रिकोणी प्रदेश बसलेला आहे. ह्या पठाराचा आकार दक्षिणेकडे अगदी निमुळता होत जातो. इथे जमीन अतिशय सुपीक असल्यामुळे एक अत्यंत समृद्ध अशी कृषीप्रधान संस्कृती इथे रुजली. आणि याचा ऐतिहासिक परिणाम काय झाला माहितीये? ह्याच प्रचंड कृषी संपत्तीच्या जीवावर प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य म्हणजेच मौर्य साम्राज्य भक्कमपणे उभे राहिले.
5वा भाग, समुद्रकिनारे आणि बेटे. आता आपण अगदी उपखंडाच्या कडेला आलो आहोत. प्राचीन काळात समुद्रावरील व्यापार तर चालायचाच, पण त्यासोबत जमिनीवरून चालणारा व्यापारही खूप महत्वाचा होता. या जमिनीवरच्या मार्गाला खुष्कीचा मार्ग असं म्हणतात बरं का. याशिवाय बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान व निकोबार बेटे आहेत आणि अरबी समुद्रात लक्षद्वीप ही बेटे आहेत. हे भारताचे जगाशी जोडले गेलेले दुवे होते. आता हा पॉइंट तुमच्या नोट्समध्ये अगदी मोठ्या अक्षरात हायलाईट करून ठेवा. पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रियन सी हे काय आहे? तर हे तांबड्या समुद्राचं एक अत्यंत प्राचीन माहिती पुस्तक किंवा गाईडबुक आहे. आणि यात काय विशेष आहे तर या पुस्तकात आपल्या भारतीय बेटांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. प्राचीन भारताच्या सागरी भूगोलाचा हा एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा आहे. आणि आता शेवटचा 6वा भाग, टेट परीक्षेसाठी महत्त्वाची उजळणी. आपला हा उत्तरेकडून दक्षिणेकडचा प्रवास आता पूर्ण झालाय. हा जो मास्टर मॅप आहे ना, तो अगदी डोळ्यासमोर जसाच्या तसा छापून घ्या. वायव्येला असलेले हिंदुकुश पर्वत आणि खिंडी, पश्चिमेला असलेलं थरचं वाळवंट, मध्य आणि दक्षिणेकडचा दख्खनचा पठार आणि किनारपट्टीवरची बेटे. परीक्षेच्या वेळी हा एकच नकाशा आठवला तरी तुमचे अनेक प्रश्न सहज सुटतील. थोडक्यात सांगायचं तर आपण भारताची ही 6 प्रमुख भौगोलिक वैशिष्ट्ये पाहिली. हिमालय, नद्यांची मैदाने, वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्रकिनारे आणि बेटे. आता परीक्षेत तुमचं काम काय आहे तर यापैकी कोणत्याही भौगोलिक वैशिष्ट्याला त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाशी अचूक जोडायचं. हडप्पा कुठे होती किंवा मौर्य साम्राज्य कशावर उभे होते हे सर्वाचा तुम्हाला नक्कीच जोडता येईल. चला तर मग जाता जाता तुमच्यासाठी एक छोटंसं टेट MCQ चॅलेंज. खालीलपैकी कोणता देश भारतीय उपखंडाचा भाग मानला जात नाही? पर्याय आहेत नेपाळ, भूतान, म्यानमार की अफगाणिस्तान. आठवा बरं, सुरुवातीचा तो टेबल अगदी बरोबर. म्यानमार हा अपवाद आहे आणि तो उपखंडाचा भाग नाही. आजच्या या स्पष्टीकरण सत्रामुळे तुम्हाला असा कोणताही प्रश्न आला तरी अचूक उत्तर नक्कीच देता येईल. पण जाता जाता एक विचार करा, आपण या भौगोलिक रचनेचा अभ्यास तर केला, पण या अभेद्य भिंती आणि सुपीक मैदानांमुळे प्राचीन भारतात काही मोठी युद्धे का आणि कशी घडली असतील? असाच विचार करत रहा. पुढील सत्रात आपण अशाच एका नव्या ऐतिहासिक रहस्याचा उलगडा नक्की करूया. धन्यवाद.